नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. पुन्हा एकदा वारकरी संप्रदाय डागाळण्याचं काम माऊली महाराज मुडेकर यांनी केलं आहे. खरं तर त्यांना महाराज म्हणणं हे चुकीचं आहे. मी अगोदर त्यांचा निषेध करेल. वारकरी संप्रदाय फार मोठा आहे आणि त्याला बदनाम करण्याचं काम नेहमी अशा प्रकारच्या थोतांड महाराजाकडून केलं जात आहे. माऊली महाराज मुडेकर हे गंगाखेडच्या गंगोत्री आश्रमामध्ये असतात आणि तिथेच एका सेवेकरी महिलेवर अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गुन्हा देखील दाखल झाला आहे. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली की महाराजांवर गुन्हा दाखल झाला आहे. काही लोकांनी महाराजांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर कॅम्पेनिंग चालवलं की अशा प्रकारचे गुन्हे दाखल करणं म्हणजे सूर्याकडे थुंकण्यासारखं आहे. मात्र जेव्हा महाराजाचा अशा प्रकारचा अश्लील व्हिडिओ बाहेर आला तेव्हा मात्र संपूर्ण गंगाखेड परभणीमध्ये खळबळ उडाली आणि संताप व्यक्त केला जातोय. सदरील महाराज याने स्वतःच्या भक्त महिलेसोबत अशा प्रकारे चाळे करणं अत्यंत निंदनीय आहे. याच महिलेनं आता पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि गुन्हा दाखल सुद्धा झालेला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर तेजीत व्हायरल होतोय. सगळ्याच वारकरी मंडळाकडे हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला आहे. मुडेकर या व्यक्तीनं काय नेमकं केलेलं आहे तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मला तो व्हिडिओ तुम्हाला दाखवता येत नाही. मात्र तुम्ही म्हणाल की काहीतरी चुकीच्या बातम्या देताय. मात्र या सगळ्या गोष्टीमुळे मला तुम्हाला तो जाणीवपूर्वक व्हिडिओ ब्लर करून दाखवावा लागतोय. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे. वारकरी संप्रदाय हा बदनाम होऊ नये, मलिन होऊ नये यासाठीचे प्रयत्न करावेत. अशा प्रकारचं आवाहन मी फार वर्षापासून करत आहे. मात्र पुढे कुणी येत नाही. या सगळ्या गोष्टीला उलट त्याच्यावर पडदा टाकण्याचं काम जे आहे ते महाराजांकडून किंवा मग इतर लोकांकडून केलं जाते. हे अत्यंत निंदनीय आहे, चुकीचं आहे. तो व्हिडिओ नेमका काय आहे तुम्ही एकदा पहा. तर अशा प्रकारच्या घाणेरड्या लोकांना वारकरी संप्रदायामधून थेट हद्दपार करणं गरजेचं आहे. गंगोत्री आश्रमामध्ये तिथं डेरा टाकून बसलेला हा महाराज
अत्यंत थोतांड आणि बोगस बाबा निघालेला आहे, भोंदू बाबा निघालेला आहे। हा बाबा लोकांना आपल्या कीर्तनामधून, आपल्या मांडणीमधून लोकांना संमोहित करत आहे, अशा प्रकारची सगळी परिस्थिती आहे। त्यामुळे या व्यक्तीला त्या ठिकाणावरून आता दूर केलं पाहिजे आणि ते ठिकाण स्वच्छ आणि सुंदर केलं पाहिजे। वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही निथळ पाण्यासारखं असणं गरजेचं आहे, कोऱ्या कागदासारखं असणं गरजेचं आहे। मात्र तुम्ही अशा प्रकारचे कामं करत असाल तर तुम्हाला कुठेही माफ केलं जाणार नाही। त्यामुळे असे लोक वारकरी संप्रदायामधून हद्दपार होणं गरजेचं आहे।